उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या राज्याने अगदी पहिल्यापासून आघाडी मिळविलेली असली तरी अद्यापही ग्रामीण महाराष्ट्र हा कृषीप्रधान आहे. या सगळ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा सहकार चळवळ हाच आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा वाटा लक्षणीय आहे. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गवासी यशवंतरावजी चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर सहकार क्षेत्राकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. ग्रामीण भागातून नवे राजकीय आणि सामाजिक नेतृत्व उभे करायचे असेल तर त्यासाठी सहकार क्षेत्रच महत्त्वाचे ठरेल, हे त्यांनी धोरणीपणाने ओळखले होते. म्हणूनच त्यांच्या काळात सहकाराच्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. त्या काळात जे राजकीय नेतृत्व उदयाला आले त्या सर्वांचा पाया सहकार क्षेत्रच होते, असे बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल. आज परिस्थिती नेमकी उलटी झाली आहे. आधी राजकीय स्थान मिळवायचे आणि मग त्याचा आधार घेऊन सहकारी संस्था काढायच्या, एवढे मोठे स्थित्यंतर या क्षेत्रात झाले आहे. यशवंतरावांच्या कार्याचा, विचारांचा आणि धोरणांचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस हा होता व त्यांचे जीवनमूल्य हे लोकशाही मूल्य होते. या दोन्हींचा मिलाफ सहकारात झालेला आहे, कारण सहकार चळवळीच्या धोरणांचा, विचारांचा केंद्रबिंदू माणूसच आहे आणि या संस्थांचा कारभारही लोकशाही पद्धतीने चालविला जातो. त्यामुळे सहकाराची कार्यपद्धती ही यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाशी जवळीक साधणारी आहे. परिच्छेद सर्वसामान्यांच्या विकासाचे मूलभूत उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळ गतिमान केली. पद्मश्री विखे पाटील, स्वर्गवासी वसंतदादा पाटील यांनी ती वाढविली. त्यांच्या सांघिक प्रयत्नांतून सहकार म्हणजे महाराष्ट्र असे चित्र राज्यात गेल्या 50 वर्षांत निर्माण झाले. देशातील एकूण सहकारी संस्थांपैकी 70% संस्था एकट्या महाराष्ट्रात आहेत. याचे श्रेय याच नेत्यांना जाते. सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारी कशी यशस्वी करता येईल याचा स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांनी अभ्यास केला आणि सहकारी साखर कारखानदारीला राज्यात सर्वत्र पोषक वातावरण तयार केले. परिच्छेद वैकुंठभाई मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची झालेली वाटचाल आणि त्यातून शेतकऱ्यांची सावकारशाहीतून होत असलेली सुटकाही यशवंतराव चव्हाण यांनी अनुभवली व त्यातून ग्रामीण व नागरी सहकारी पतपुरवठा चळवळीला चालना दिली. परिच्छेद राज्याला सहकार चळवळीची 100 वर्षाहून अधिक काळाची परंपरा लाभली आहे. सर्वसामान्य शहरी आणि ग्रामीण माणूस, शेतकरी, लघुउद्योजक, कुटीर उद्योग करणाऱ्या महिला आदी वर्गाला सहकार चळवळीने आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविला. स्टॉप.